Hello students, last lecture we discussed about the types of physical quantities. There are two types of physical quantity. First, fundamental quantity. Second type is derived quantity. Last lecture we discussed first type, the fundamental quantity. So today I am going to explain second type, derived physical quantity. So first we say the definition of derived physical quantity is the physical quantity which can be expressed in terms of fundamental physical quantities are called derived physical quantity. For example, velocity. So velocity is equal to distance upon time. So these physical quantity are depends on any other physical quantity, so we call the derived physical quantity. ओके, लक्षात येते या ठिकाणी डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, तर अशी फिजिकल क्वांटिटी की ती दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंडंट असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं वेलॉसिटी आहे, म्हणजे तुमचं स्पीड आहे. वेलॉसिटी म्हणजेच काय, डिस्टन्स अपॉन टाईम. ओके, म्हणजे तुमची वेलॉसिटी जी आहे ती तुमच्या डिस्टन्स आणि टाईमवरती डिपेंड आहे. त्याचप्रमाणे तुमचं ॲक्सेलरेशन असेल, तुमचा फोर्स असेल, मोमेंटम असेल. ओके, ह्या सर्व क्वांटिटी ज्या आहेत त्या डिपेंडंट आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल आता ॲक्सेलरेशन म्हणजेच काय, तर वेलॉसिटी अपॉन टाईम, म्हणजे वेलॉसिटीवरती ती डिपेंड आहे. त्यानंतर फोर्स आहे. फोर्स म्हणजे काय, मास इंटू ॲक्सेलरेशन, म्हणजे मास आणि ॲक्सेलरेशनवरती ते डिपेंड आहे. ओके, त्याला आपण डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी असं म्हणतो. फंडामेंटल क्वांटिटी कशाला म्हणतो आपण, तुमची लेंथ आहे, मास आहे, टाईम जे आहे. ओके, हे फिक्स्ड आहे, ह्या कुठल्याही डिपेंडन्स नाही, दुसऱ्या गोष्टीवरती ह्या डिपेंड नाही. दुसऱ्या क्वांटिटीवरती हे डिपेंड आहे का, नाही. तुमचं मास फिक्स आहे, लेंथ आहे, ओके, टाईम आहे. ह्या म्हणून यांना काय म्हटलं की फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. So units of derived quantity is the units used to measure derived quantity are called derived units. derived quantity measure करण्यासाठी जे युनिट वापरलं जातं त्याला derived units असं म्हणतात. The derived units are obtained from fundamental units. जे derived units आहेत ते फंडामेंटल युनिट्सवरून ते ऑब्टेन केले जातात. फॉर एक्झाम्पल एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल काय असतो, लेंथ इंटू ब्रीथ. मग युनिट ऑफ एरिया इज mm, मीन्स मीटर स्क्वेअर. वेलॉसिटी इज इक्वल टू मीटर पर सेकंद इनवर्स. हे युनिट्स कसे आलेलं आहे, डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्सचं युनिट मीटर आहे, टाईमचं युनिट काय आहे, सेकंड. मग हा सेकंद वरती गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल, म्हणून इथे (-1) आहे. त्यानंतर ॲक्सेलरेशन आहे, फोर्स आहे, मोमेंटम आहे. या सर्व काय आहेत, तुमच्या डिराइव्ह क्वांटिटी आहेत. मग या डिराइव्ह क्वांटिटी कशा ऑब्टेन केल्या जातात, तर तुमच्या फंडामेंटल क्वांटिटीजवरून त्या ऑब्टेन केले जातात. ओके, बरोबर. त्यानंतर पाहायचं आहे आपल्याला मेजरमेंट्स ऑफ लेंथ. measurement of length. To measure length or distance, the SI unit used as meter. ओके, आपण डिस्टन्स किंवा लेंथ जी आहे ती आपण मेजर करत असताना त्या ठिकाणी युनिट जे वापरलं जातं त्याला मीटर असं म्हणतात. ओके, तर 1 मीटर म्हणजे किती, तर इट इज द लेंथ ऑफ पाथ ट्रॅव्हल बाय लाईट इन व्हॅक्यूम during a time interval of 1 divided by 2.9979 into 10⁸ सेकंड. म्हणजे लाईट जी आहे ही लाईट व्हॅक्यूममध्ये 1 divided by 2.9979 into 10⁸ एवढा टाईम इंटरवलने ती ट्रॅव्हल करते. ओके, बरोबर. त्याला 1 मीटर असं म्हणतात. सो
2.9979 into 10⁸ is the velocity of light in vacuum. त्यानंतर for the measurement of large distance, to measure large distance we use new unit as astronomical unit. ओके, लार्ज डिस्टन्ससाठी कुठलं युनिट यूज केलं जातं तर AU हे युनिट यूज केलं जाते, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. त्यानंतर लाईट इयर हे युनिट यूज केलं जातं. तर 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट इज इक्वल टू 1.496 इंटू 10⁻11 मीटर. एवढं डिस्टन्स, एवढं लार्ज डिस्टन्स. म्हणजेच 1 लाईट इयर इज इक्वल टू 9.46 इंटू 10⁻⁻15 मीटर. Large distance such as the distance of a planet or star from Earth's surface can be measured by using parallax method. मग लार्ज डिस्टन्स म्हणजे कुठलं तर प्लॅनेट आहे, तुमचे स्टार आहे, ओके, यांचं अर्थ सरफेसपासून तर त्या प्लॅनेटपर्यंत, त्या स्टार्सपर्यंत तुमचं जे डिस्टन्स आहे ते मेजर केलं जातं. त्यासाठी हे युनिट्स वापरले जातात. तर त्यासाठी मेथड आहे पॅरलॅक्स मेथड. तर स्मॉल डिस्टन्स असेल, तुमचं लार्ज डिस्टन्स असेल, ते कशा पद्धतीने मेजर केलं जातं तर त्यासाठी ही मेथड आपण पाहणार आहोत. पॅरलॅक्स मेथड, त्याला म्हटलं जातं पॅरलॅक्स मेथड. पॅरलॅक्स मेथड म्हणजे काय तर इट इज डिफाइन्ड ॲज द ॲपरंट चेंज इन द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज इन द पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर. ॲपरंट चेंज म्हणजे पोझिशन जे आहे ऑब्जेक्टची ती चेंज होते ऑफ द ऑब्झर्वर, त्यालाच पॅरलॅक्स मेथड असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या समोर तुमचे दोन्ही हात जर आपण ठेवले, ओके, आणि एक डोळा तुम्ही बंद केला, ओके, तर तुम्हाला तुमच्या हाताची म्हणजे तुमचा जो हात तुम्ही पुढे धरलेला आहे त्या हाताची पोझिशन तुम्हाला चेंज झालेली दिसेल अगेन्स्ट दी बॅकग्राऊंड. ओके, त्या पुढील बॅकग्राऊंडच्या अगेन्स्ट तुम्हाला तुमच्या हाताची पोझिशन चेंज झालेली दिसेल. त्यालाच आपण पॅरलॅक्स मेथड, त्याला तो जो इफेक्ट आहे त्याला आपण पॅरलॅक्स असं म्हणतो. तुम्ही करून पहा. समोर तुमच्या दोन्ही हात ठेवा. एक सुरुवातीला लेफ्ट आय जो आहे तो क्लोज करा, पुन्हा राईट आय क्लोज करा, लेफ्ट आय ओपन करा. तुम्हाला तुमच्या हाताची जी पोझिशन आहे, ओके, ती चेंज झालेली दिसेल अगेन्स्ट दी बॅकग्राऊंड. तुमचं पुढे जे बॅकग्राऊंड असेल त्या बॅकग्राऊंडच्या अगेन्स्ट तुम्हाला तुमच्या हाताची पोझिशन जी आहे ती चेंज झालेली दिसेल. तो जो इफेक्ट आहे त्यालाच आपण पॅरलॅक्स मेथड असं म्हणतो. ओके, तर ते आपण मेजर करणार आहोत. तर सुरुवातीला टू मेजर डिस्टन्स ऑफ प्लॅनेट और स्टार फ्रॉम द अर्थ वी टेक 2 पॉइंट्स ऑन द सरफेस ऑफ अर्थ. ओके, लेट A and B, the 2 points on the surface of earth separated distance small d, and S be the position of planet. So look at here the diagram. The earth surface we take 2 points, point A and B. The distance between these 2 points is small d, and S is the position of planet. हा एस काय आहे तुमचा पोझिशन ऑफ प्लॅनेट आहे. पॉईंट ए आणि बी हे अर्थ सरफेसवरील पॉईंट आहे की ज्यांचं डिस्टन्स स्मॉल डी आहे. ओके, सो द अँगल ए एस बी पॅरलॅक्स अँगल सबटेंडेड बाय ए बी ॲट पोझिशन ऑफ प्लॅनेट. ओके, सो बी पासून तर ह्या एसपर्यंत, पुन्हा ए पासून तर ह्या एसपर्यंत हा जो अँगल इथे क्रिएट झालेला आहे याला पॅरलॅक्स अँगल असं म्हटलं जातं. पॅरलॅक्स अँगल. सो द डिस्टन्स बिटवीन ए टू एस इज कॅपिटल डी, पुन्हा बी टू एस इज कॅपिटल डी, सेम डिस्टन्स आहे.
So this angle is very small. Then what is formula? We calculate theta is equal to length of arc. So geometrical formula आहे तुम्हाला माहित असेल, theta is equal to length of arc divided by radius. ओके, लेंथ ऑफ आर्क डिवाइड बाय रेडियस असतो. ओके, थिटा आपण अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करत असतो. थिटा इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क डिवाइड बाय रेडियस. सो इट्स इक्वल टू द लेंथ ऑफ ए बी. ओके, then the radius is capital D. ओके, लक्षात येते, लेंथ ऑफ आर्क डिवाइड बाय दी रेडियस मीन्स दी बी डी बी एस किंवा ए एस. ओके, कुठलंही तुम्ही घेऊ शकता. सो लेंथ ऑफ ए बी इथे किती आहे, स्मॉल डी, अँड दिस कॅपिटल डी. थिटा इज ॲन रेडियन, रेडियनमध्ये. नाव वी कॅल्क्युलेट द मेजरमेंट ऑफ डिस्टन्स ऑफ स्टार. तर आपण कॅल्क्युलेट केलेला आहे डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट. आता काय करायचं आहे आपल्याला, दी मेजरमेंट्स ऑफ डिस्टन्स ऑफ स्टार सेम आहे. वी टेक 2 पोझिशन ऑन सरफेस ऑफ अर्थ. फक्त इथं चेंज जो आहे, या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते फक्त आपण इथे ट्वाइस ऑफ ए यू म्हणजेच ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट घेतलेला आहे. 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजेच पास सेम आहे. ए बी हा तुमचा प्लॅनेट आहे. थिटा पॅरलॅक्स अँगल. मग तुमचा इथे फॉर्म्युला काय येईल, थिटा इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क ए बी इंटू लेंथ ऑफ आर्क ए एस. ओके, मग ए बी काय असेल, फक्त ए बी तुमचा टॉईस ऑफ ए यू असेल. इथे स्मॉल डी होता, इथे काय असेल, ट्वाइस ऑफ ए यू. ओके, एवढाच चेंज आहे. ओके, याच्यामध्ये फॉर्म्युला तुमचा सेम आहे, काही चेंज नाही आहे. फक्त इथे तुमच्या पॉईंट ए टू बी ह्या दोघांमध्ये असणारं जे डिस्टन्स आहे यामध्ये चेंज आहे. ते किती आहे, तर ट्वाइस ऑफ ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ओके, मात्र फॉर्म्युला तुमचा सारखाच आहे. ओके, तर हे झालं लार्ज डिस्टन्ससाठी. ओके, सो नाव लेट सी नेक्स्ट मेजरमेंट ऑफ साइज ऑफ प्लॅनेट ऑफ स्टार. आता आपल्याला पाहायचं आहे की साइज ऑफ अ प्लॅनेट ऑफ स्टार तर ती कशा पद्धतीने आहे. The angular diameter of a planet is denoted by alpha. It is the angle subtended by diameter of a planet at any single point on the surface of Earth. तर इथे पहा, अँग्युलर डायमीटर ऑफ अ प्लॅनेट म्हणजे आपण स्पेसमध्ये इथे प्लॅनेट आहे, हा तुमचा प्लॅनेट आहे. ओके, या पद्धतीने या प्लॅनेटवर आपण अर्थवरती एक पॉईंट कन्सिडर केलेला आहे. त्यालाच आपण इथे एक कोन काढलेला आहे. हा कोन काढलेला आहे. इथे जो अँगल क्रिएट झालेला आहे, ओके, त्यालाच म्हटलं आहे अल्फा. म्हणजेच काय, तुमचं ती डायमीटर ऑफ अ प्लॅनेट म्हणजे साईज जी आहे, डायमीटर ऑफ प्लॅनेट अल्फा. ओके, सो the distance between these two is small d, means length of arc, divided by the radius is capital D. ओके, म्हणजे तुमचा फॉर्म्युला जे आहेत ते सेम आहेत. ओके, आपण मेजरमेंट ऑफ स्मॉल डिस्टन्स मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्ससाठी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. थिटा इज इक्वल टू स्मॉल डी डिवाइड बाय कॅपिटल डी आलेला आहे, म्हणजे लेंथ ऑफ आर्क डिवाइड बाय रेडियस. इथे सेम आहे डायमीटर ऑफ प्लॅनेट. ओके, या पद्धतीने आपण एक स्पेसमध्ये
प्लॅनेट कन्सिडर केलेला आहे तिथे तुमचे 2 पॉईंट इथे कन्सिडर केलेले आहेत. त्यामधलं डिस्टन्स जे आहे ते स्मॉल डी आहे. आणि अर्थवरती आपण एक पॉईंट कन्सिडर केलेला आहे, तिथे एक कोन तयार झालेला आहे. त्यामध्ये होणारा जो अँगल आहे तो म्हणजेच काय तुमचा डायमीटर ऑफ प्लॅनेट थीटा, डायमीटर ऑफ प्लॅनेट अल्फा. सो इट इज इक्वल टू डी डिवाइड बाय कॅपिटल डी. सो स्मॉल डी जो आहे दी डायमीटर ऑफ प्लॅनेट, हे काय आहे तुमचा द डायमीटर ऑफ प्लॅनेट. सो वी यूज telescope to see the two diametrically opposite points of the planet. हे जे 2 पॉईंट्स आहेत हे डायग्रामॅटिकली अपोजिट आहेत, हे पाहण्यासाठी टेलिस्कोपचा यूज करावा लागतो. सो अँगल अल्फा कॅन बी मेजर बाय चेंजिंग पोझिशन ऑफ टेलिस्कोप. ओके, अल्फा जो आहे तो आपण मेजर कसा करतो तर आपल्या टेलिस्कोपची पोझिशन चेंज करून त्या ठिकाणी तो अल्फा जो आहे तो अँगल आपण मेजर करत असतो. फॉर एक्झाम्पल इथे तुमचा टेलिस्कोप आहे. सुरुवातीला आपण इथे आपण पाहत होतो प्लॅनेट. पुन्हा एकदा इथून आपण पोझिशन चेंज केली इथे. यामध्ये क्रिएट होणारा जो अँगल आहे तो काय आहे तुमचा अल्फा आहे. त्यासाठी आपण काय करतो की टेलिस्कोपची पोझिशन चेंज करत असतो. नाव लेट्स सी द फॉर मेजरमेंट्स ऑफ व्हेरी स्मॉल डिस्टन्स वी यूज इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ऑर टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. मग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजे काय तर बायोलॉजीमध्ये केमिस्ट्रीमध्ये तुम्ही मायक्रोस्कोप पाहिले असतील. तर मायक्रोस्कोप तिथे जे यूज केले जातात त्यांच्यापेक्षा थोडासा ॲक्टिव्ह, त्यांच्यापेक्षा थोडासा उच्च दर्जाचा ज्याला म्हटलं जातं तो त्या मायक्रोस्कोप खाली जे स्मॉल आपण पाहू शकतो त्याला आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असं म्हणतो. एक्झाम्पल टू मेजर साइज ऑफ ॲटम ऑर मॉलिक्यूल. स्मॉल डिस्टन्सेस आर मेजर इन फॉर एक्झाम्पल फर्मी असेल, तुमचा अँगस्ट्रॉम असेल. ओके, म्हणजे जे आपण डोळ्याने पाहू शकत नाही त्यासाठी या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा यूज केला जातो. ओके, तर 1 फर्मी इज इक्वल टू 10⁻⁻15 मीटर. 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर. स्मॉल डिस्टन्स म्हणजे काय की जे आपण डोळ्याने पाहू शकत नाही. म्हणजे आता सेंटीमीटर असेल, तुमचा मीटर असेल, आपण सेंटीमीटर पाहू शकतो. पण त्याच्यापेक्षा लहान असेल तर सोनं जे आहे ते त्यामध्ये यूज केलं जातं. ग्राम असेल, तुमचा किलोग्राम आहे. ओके, त्याच्यापेक्षा लहान MM. पण आपण ते जे पाहूच शकत नाही त्याला फर्मी हे जे आहे हे आपण यूज करू शकतो. म्हणजेच 1 डिवाइड बाय 10⁻⁻50 म्हणजे 15 शून्य. ओके, म्हणजे पाच. इमॅजिन करा किती स्मॉल असेल. ओके, त्यासाठी हे युनिट्स यूज केले जातात. 1 फर्मी इज इक्वल टू 10⁻⁻15 मीटर अँड 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर. हे लक्षात ठेवा, हे आपल्याला पुढे लागणार आहेत. आणि हे तुम्हाला सांगितलंच होतं, मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट इज इक्वल टू 1.496 × 10⁻11 मीटर अँड दी 1 आर्मस्ट्रॉंग इज इक्वल टू 10⁻10 मीटर. ओके, त्यानंतर आहे मेजरमेंट ऑफ मास. सो द मेजरमेंट ऑफ मास वी यूज युनिट ॲज किलोग्राम. मास जे आहे ते मेजरमेंट करण्यासाठी आपण किलोग्रामचा यूज करतो, बरोबर. सो द मास ऑफ शायनी पीस ऑफ प्लॅटिनम इंडियम alloy kept in special glass case at the International Bureau of Weights and Measure. For measurement of very small mass we use unit as atomic mass unit. मग आता मास मेजर करण्यासाठी आपण काय करतो की किलोग्रामचा यूज करतो. पण जे स्मॉल मास आहे, स्मॉल जे आहेत, ओके, स्मॉल म्हणजे आपण ग्रामचा वगैरे यूज करतो. सोन्यामध्ये आत्ताच सांगितल्याप्रमाणे ग्राम वगैरे यूज करतो, MM आहे. ओके, पण त्याच्यापेक्षा लहान असेल तर कुठलं युनिट वापरलं जातं तर ते आहे ॲटॉमिक मास युनिट. ओके, AMU ॲटॉमिक मास युनिट. मग एक ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू
काय असेल आता फॉर एक्झाम्पल द 1/12 मास ऑफ ॲन अनएक्सायटेड ॲटम C12 इज कॉल्ड ॲटॉमिक मास युनिट. अनएक्सायटेड स्टेटमध्ये C12 जो आहे तो ॲटॉमिक मासमध्ये असतो. So C12 around 98% of available carbon is C12 isotope. It is stable. So 1 atomic mass unit is equal to 1.66 into 10 raised to minus 12 kg. तर एक ॲटॉमिक मास युनिट म्हणजे किती तर 1.66 इंटू 10 रेस टू मायनस 12 kg एवढं. ओके. त्यानंतर आहे मेजरमेंट ऑफ टाईम. मग आता द मीन सोलार डे 24 आवर्स आपण कशा पद्धतीने यूज करतो सर 24 इंटू 6 सो मिनिटमध्ये झालं आहे. सेकंडमध्ये करत असताना पुन्हा काय होईल 24 इंटू 60 इंटू 60 सेकंड. मग 1 सेकंद इज इक्वल टू किती असेल 1 डिवाइड बाय दिस ऑल टर्म. मग तुम्हाला काय मिळेल मीन सोलार डे. ओके. नाव वी यूज सीझियम ॲटॉमिक क्लॉक. इट इज बेस्ड ऑन पिरियॉडिक व्हायब्रेशन प्रोड्यूस इन सीझियम ॲटम. सो इट्स नॉट व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज हे फक्त तुमच्या समजण्यासाठी इथे दिलेलं आहे. हे फार महत्त्वाचं नाही. मग याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जात नाही. ओके. लक्षात आलं आहे मेजरमेंट ऑफ टाईम. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे मेजरमेंट ऑफ मास. लार्ज असेल किलोग्राम यूज करतो. त्यानंतर स्मॉल असेल तर आपण AMU ॲटॉमिक मास युनिट ज्याला म्हटलं जातो. तर 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू 1.66 इंटू 10 रेस टू मायनस 12 kg. Okay, so thank you. Stay home, stay safe, study physics.